हा आक्रोश आहे चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यामधल्या वाघेडा गावातल्या बोथले कुटुंबियांचा. या कुटुंबातील करता धरता असलेल्या राकेश बोथले यांचा सर्पदंशानं 2024 मध्ये मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या माणसाचा अशा पद्धतीनं अचानक झालेल्या मृत्यूनं संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं. त्यानंतर या धक्क्यातून कसंबसं हे कुटुंब सावरलं. मात्र 1.5 वर्षानंतरही या कुटुंबाला सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूनंतर मिळणारी मदत अजूनही मिळालेली नाहीये. याचं कारण ठरलाय एक विसेरा रिपोर्ट. 1.5 वर्षानंतर आलेल्या विसेरा रिपोर्टनं या कुटुंबियांची मदत मिळण्याची आशा हिरावून घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यामधलं वाघेडा गाव. या गावातील तरुण शेतकरी राकेश बोथले यांचा 13 डिसेंबर 2024 ला सर्पदंशानं मृत्यू झाला. यानंतर या कुटुंबानं सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या मदतीसाठी अर्ज केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. यासाठी या कुटुंबानं अर्ज देखील केला. मात्र त्यांना तब्बल 1.5 वर्ष वाट पाहावी लागली. आता 1.5 वर्षानंतर या शेतकऱ्याचा विसेरा रिपोर्ट आलाय. मात्र या विसेरा रिपोर्टमध्ये सर्पदंश झाला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता या कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीच्या अपेक्षेला मोठा धक्का बसलाय. आधी आपण सरकारी अधिकाऱ्यांकडून ऐकूयात की अशा प्रकरणामध्ये नेमकी मदत कशी मिळते. आपण याच्यासाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत त्याची माहिती आपण वेबसाईटवरती सगळीकडे दिलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला अपघात झाला असेल, अपघाताचं कारण काय, त्याचा मृत्यू झालेला मृत्यूचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पंचनामा, त्याच्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर विसेरा रिपोर्ट सुद्धा आपण काही प्रकरणामध्ये घेतो. हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये या ज्या काही कारणामुळे मृत्यू झाला असेल तो जर कारण त्याच्यामध्ये स्पष्ट होत असेल तर आपण या योजनेचा लाभ त्या शेतकरी कुटुंबांना देतो. आपल्या कुटुंबातील करता माणूस गमावल्यानंतर आता बोथले कुटुंबीय या मदतीसाठी सरकारकडे याचना करत असल्याचं दिसतंय. कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास राजूरकर यांनी. आपण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील वाघेडा या गावात आहोत आणि या गावातील शेतकरी राकेश बोथले याचा मृत्यू 2 वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये झाला होता आणि सर्पदंशामुळे झाला अशी माहिती त्यांच्या परिवाराने दिली होती. आपल्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे. 2 वर्ष झाली आहे आणि असं असूनही जे शेतकरी आहे, मृतक शेतकरी आहे, त्याला अजून त्याच्या परिवाराला कुठलीही मदत प्रशासनातर्फे मिळाली नाही आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झालेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे विसेरा रिपोर्ट लागतो आणि विसेरा रिपोर्ट जवळपास 2 वर्ष झाले त्यांना आता मिळालेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की सर्पदंशामुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला नाही आहे. मात्र यांचं म्हणणं असं आहे की यांनी जेव्हा दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं होतं तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणि पोलीस पंचनाम्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की हा जो सर्पदंशामुळे राकेश बोथले यांचा मृत्यू झालेला होता. मात्र 2 वर्षाची वाट पाहिल्यानंतर विसेरा रिपोर्ट आला आणि त्याच्यातही निगेटिव्ह आल्यामुळे आता यांना मदत मिळणार नाही असं यांच्यावर आता परिस्थिती अशी आलेली आहे. कारण घरचा जो मेन कमावता व्यक्ती होता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर परिवार संकटात सापडलेला होता. त्यांची पत्नी यांच्यासोबत आता आपल्यासोबत आहे, पपिता बोथले, आणि त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांना एक 14 वर्षाचा मुलगा आहे. आता संपूर्ण परिवाराची जबाबदारी पपितावरती आलेली आहे आणि आता परिवाराचं पालनपोषण कसं करायचं हा मोठा संकट या परिवारावरती आलेला आहे. असं असताना यांना जी अपेक्षा होती की जे विसेरा रिपोर्ट येईल आणि त्यानंतर त्यांना जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमाच्या माध्यमातून यांना 2 लाख रुपयाची मदत मिळेल. मात्र जवळपास 2 वर्ष होत आले. आता विसेरा रिपोर्ट आला, ते निगेटिव्ह आल्यामुळे आता यांची जी अपेक्षा होती तेही भंग झालेली आहे. यांना आता ती मदत मिळणार नसल्यामुळे आता हे मोठ्या संकटात पडलेले आहे. आपण त्यांच्या पत्नीसोबत बोलणार आहोत. ताई, काय सांगाल, काय झालं होतं? तुरीवर फवारणी करत असताना त्यांना अचानक साप चावला. मी थोडी लांब होती त्यांच्यापासून. त्यांनी मला आवाज दिला का काहीतरी झालं, इकडे ये बाबा. मी त्यांच्या जवळ जाताच ते माझ्या खूप दूर असल्यामुळे मी काही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. ते माझ्या जवळ आले, मला त्यांच्या पायाला घाव दिसला. मी समजून गेली यांना काहीतरी चावलं बा म्हणून. मग ते सांगत होते का मला काहीतरी चावलं बा म्हणून. मी म्हणलं तुम्ही बघितलं का? तर ते हो म्हणत होते. त्याच्यानंतर कोणता आहे म्हणून मी विचारलं, त्यांनाही काही बरोबर समजलं नाही तो साप कोणता आहे बा म्हणून.
मग चौकशी केली जाताना, नाही का, हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांना पुन्हा विचारलं का तुम्हाला कोणता साप चावला बा, आपल्याला तिथं विचारा. तर मग ते म्हणत होते मला घुणस आहे असे सांगत होते. मग नंतर काय केलं तुम्ही? नंतर काही नाही, दवाखान्यातच नेलं आम्ही त्यांना. मग आता रिपोर्टमध्ये तुम्ही जेव्हा सांगताना पंचनामा झाला तेव्हा काय सांगितलं होतं? म्हणजे कशामुळे म्हणजे साप चावल्यामुळेच मृत्यू झाला म्हणून सांगितलं होतं आम्ही त्यांना. मग आता तुम्हाला जे मदत मिळायला पाहिजे होती शासनातर्फे, कृषी विभागातर्फे, ते मिळाली नाही, तर याच्याबद्दल काय तुम्ही पाठपुरावा केला? म्हणजे आता विसिरा रिपोर्ट आता जवळपास 2 वर्ष होत आले आहे. आता डिसेंबरमध्ये 2 वर्ष होतील. विसिरा रिपोर्ट आता तुम्हाला मिळाला आणि त्याच्यात निगेटिव्ह आला आहे. तर तुम्हाला आता ते मदत मिळणार नाही ही आता भीती वाटते तुम्हाला? ते तर असं आहे, कारण एकटी मी पडल्यामुळे 2 मुलाचं शिक्षण मी एकटी बाई कशी करू, या विचारात पडू नये फक्त. आपण बघितलं की जवळपास 2 वर्ष होत आले आहे. असं असून सुद्धा या परिवाराच्या डोळ्यातून अश्रू आजही सुरू आहे आणि जे मृतक शेतकरी आहे राकेश बोतले, त्यांचा फोटो बघून ते आजही त्यांच्या आठवणीत या ठिकाणी आज त्यांचे अश्रू या ठिकाणी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचा हा जो भोंगळ कारभार त्याचा फटका या परिवाराला बसत आहे. कारण विसिरा रिपोर्ट यायला जवळपास 2 वर्ष लागत आहे. ही फार गंभीर बाब आहे आणि ते रिपोर्ट आल्यानंतरही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्पदंशाने मृत्यू झाला असा उल्लेख असताना, पोलीस पंचनाम्यात सर्पदंशाने मृत्यू झाला असा उल्लेख असताना सुद्धा विसिरा रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे यांना आता ती मदत जी मिळणार आहे ती मिळणार नाही आहे. खरं तर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे याच्यावरती कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. कारण अशी जी कुटुंबं आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं कुठली तरी नियम असायला पाहिजे आणि ही जबाबदारी कुणाची हे ठरवणं फार गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेमध्ये हा परिवार जो आहे हा संकटात सापडलेला आहे. कारण 2 मुलांचं पालन पोषण आणि त्यांचा सांभाळ करणं आता एकट्या महिलेला कठीण जात आहे. खरं तर मजुरी करून आणि शेतामध्ये काम करून हे कसं तरी आपल्या घराचं जे आहे गाडा उचलून राहिले आहे. आणि आता विसिरा रिपोर्टच्या आल्यानंतर यांना 2 लाख रुपयाची मदत मिळेल अशी यांना आशा होती. मात्र विसिरा रिपोर्टनेच यांची आशा जी आहे ती संपूर्ण आता संपवलेली आहे. आणि प्रशासनाला सध्या आता हे मागणी करत आहे की यांना मदत मिळाली पाहिजे आणि ही जी रिपोर्ट आली आहे परत याची तपासणी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर मदत मिळून यांना यांचं जे दुःख आहे ते कमी झालं पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी मागणी त्यांच्या परिवारातर्फे करण्यात येत आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.